नमस्कार, मी देवमाने एस.एम. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या या सुनील देवमाने या चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं जे आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण नव्याने येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ते सर्वप्रथम आपल्याला प्राप्त होऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या विषयाला, ते म्हणजे इयत्ता 8वीची जी पहिली कविता आहे, बी द बेस्ट, सर्वोत्तम बना, सर्वोत्तम व्हा, अशा प्रकारची जी कविता आहे पहिली, तिचा आज आपण एन ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ॲप्रिशिएशन म्हणजे काय, त्याचा फॉर्मॅट काय असतो, परीक्षेमध्ये कशा प्रकारची विचारणा होते, त्याची मार्किंग्स काय आहे, हे सर्व मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली एन ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम कशा प्रकारे आहे, बी द बेस्ट, याचं आपण पाहूया. पहिला पॉइंट आहे ते म्हणजे टायटल, दॅट मीन्स शीर्षक. तर मग कवितेचे जे नाव आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे, लिहायचं आहे. तर मग तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, द टायटल ऑफ द पोयम इज बी द बेस्ट. द टायटल ऑफ द पोयम इज, कॉमा द्या, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट करा, बी द बेस्ट, फुल स्टॉप, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, फुल स्टॉप आणि बी द बेस्ट ला अंडरलाईन करा. दिस इज द बेस्ट मेथड ऑफ द रायटिंग. ही काय आहे, सर्वोत्तम पद्धत आहे लिहिण्याची, लक्षात असू द्या. सेकंड पॉइंट आहे ते म्हणजे ऑथर. द पोयम इज रिटन बाय डग्लस मलोच. ही कविता कोणी लिहिलेली आहे, डग्लस मलोच यांनी लिहिलेली आहे. दोन प्रकारे लिहू शकता, द ऑथर ऑफ द पोयम इज डग्लस मलोच, वरी सांगितलेल्या पद्धतीने द ऑथर ऑफ द पोयम इज, कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट, डग्लस मलोच, फुल स्टॉप. किंवा यामध्ये दुसरा प्रकार वापरू शकता, ते म्हणजे द पोयम इज रिटन बाय डग्लस मलोच. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. थर्ड पॉइंट आहे स्टांजा, लाईन अँड राईम स्कीम. या कवितेमध्ये किती ओळी आलेल्या आहेत, किती कडवे आलेले आहेत आणि कवितेमध्ये यमकांची जुळणी कशा प्रकारे केलेली आहे ते लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर असं येईल, द पोयम हॅज 4 स्टांजा, ईच स्टांजा हॅज 4 लाईन्स अँड द राईम स्कीम इज ए बी ए बी. या कवितेमध्ये 4 कडवे आहेत, प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत आणि या कवितेमध्ये यमकांची जुळणी जी आहे ती ए बी स्वरूपाची आहे. तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे चौथा पॉइंट आहे ते म्हणजे माय फेवरेट लाईन. मग कवितेमधली तुम्हाला आवडलेली कोणतीही लाईन तुम्ही ऍड करू शकता. मग मी इथे एक्झाम्पलच्या स्वरूपातून लाईन लिहिलेली आहे, ती म्हणजे बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे आहात, तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये सर्वोत्तम बना, अशा स्वरूपाची लाईन मी इथे सांगितलेली आहे. त्याच्यानंतरचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारण्यात येतो, त्यामुळे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी चूक करायची नाही. तर सेंट्रल आयडिया अशा प्रकारे येईल, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज, किंवा द थीम ऑफ द पोयम इज, द पोएट टेल अस दॅट व्हॉट एव्हर वी डू वी शुड डू दॅट द बेस्ट ऑफ युअर ॲबिलिटी. या कवितेमधून कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही जे काय करत आहात ते पूर्ण क्षमतेने करा, पूर्ण क्षमतेने करणं, आपल्या पात्रतेनुसार सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. अँड फुल स्टॉप, ही हॅज युज्ड व्हेरियस
एक्झाम्पल्स इन द नेचर कन्वे हिज मेसेज. आणि कवींनी हे समजून सांगण्यासाठी, त्यांचा संदेश समजून सांगण्यासाठी निसर्गातील अनेक घटकांचे या कवितेमध्ये काय दिलेले आहेत, उदाहरणे दिलेली आहेत. अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी काय लिहू शकतात, अँड ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहू शकतात. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासोबत लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.